पप्पू म्हणून सतत होणारी बदनामी, सहकारी पक्षाकडूनही मिळणारी हास्यास्पद वागणूक, सततचे अपमान, उद्ध्वस्त झालेला पक्ष, राज्यात पक्षाला लागलेली गळती, एका मागोमाग एक हातातून निसटत चाललेली राज्य, अशा अत्यंत विपरीत परिस्थितीतही न्याय यात्रा भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये नवे प्राण फुंकणारे पक्षाचे नेते राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षाने विरोधी पक्ष नेतेपदी निवड केली आहे। गेली 10 वर्ष संसदेत आणि संसदेबाहेर भाजपला तसेच नरेंद्र मोदी यांना भिडणारे नवे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट सामना आता सभागृहात पाहायला मिळणार आहे। काँग्रेस प्रणित ईडी आघाडीच्या घटक पक्षांची बैठक मंगळवारी संपन्न झाली। महाराष्ट्रातून शरद पवार, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे तसेच उभाटा सेनेचे अरविंद सावंत या बैठकीला उपस्थित होते। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। त्यानंतर काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी बैठक झाल्याची माहिती पत्रकारांना दिली। 2004 साली भारतात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं। लोकसभा निवडणुकीत त्यावेळी गुड फील आणि इंडिया शायनिंगचं वातावरण होतं। लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठी मतदारसंघात पहिल्यांदाच निवडून गेले। अनपेक्षितपणे भाजपला कमी जागा मिळाल्या आणि वाजपेयी सरकार गेलं। सोनिया गांधी पंतप्रधान होतील असं वातावरण होतं, पण सोनिया गांधी यांनी सर्वांनाच धक्का देत मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ घातली। राहुल गांधी यांनी पक्ष संघटनेत काम करण्यास सुरुवात केली। 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला यश मिळालं। पंतप्रधान पदाची माळ पुन्हा मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पडली। राहुल गांधी यांनी तोपर्यंत संघटनेत निर्णायक भूमिका बजावण्यास सुरुवात केली होती। अनेक तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी मेहनत घेतली, पण काँग्रेस प्रणित त्या सरकारवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले। 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, कोळसा घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांच्या आरोपामुळे सरकार बदनाम झालं। खटल्यातील आरोपींना निवडणूक लढण्यापासून संरक्षण देणारा अध्यादेश फाडून राहुल गांधी यांनी स्वतःच्याच सरकारचा अवमान केला। काँग्रेसची प्रचंड बदनामी झाली। अण्णा हजारे यांचं आंदोलन निमित्त ठरलं आणि काँग्रेस सरकार 2014 साली भुईसपाट झालं। 2014 साली काँग्रेसची देशभरात दाणादाण उडाली। अवघ्या 40 जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं। स्वतः राहुल गांधी अमेठी मतदारसंघात निसटत्या फरकाने विजयी झाले। 60 वर्षाहून अधिक काळ देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसला विरोधी पक्ष नेतापद सुद्धा मिळू नये अशी परिस्थिती निर्माण झाली। याच काळात राहुल गांधी यांच्यावर पप्पू म्हणून प्रचंड चिखलफेक झाली। संघटनावाढीची त्यांची धोरणे विफल झाली। लोकांनी मोठ्या प्रमाणात पक्षांतर केलं। काँग्रेसची घसरण शिगेला गेली। 2014 नंतर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याचे प्रयत्न राहुल यांनी केले, पण 2014 साली महाराष्ट्र, 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला। 2018 साली मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्य मिळाली खरी, पण बंडाळीमुळे ती देखील हातची गेली। 2019च्या निवडणुकीच्या आधी राफेल विमान खरेदी, चौकीदार चोर हे अशा प्रचार मोहिमा त्यांनी राबवल्या, पण त्यांना सपशेल अपयश आलं आणि 2019 साली 2014चीच पुनरावृत्ती झाली। पुलवामाचा दहशतवादी हल्ला, बालाकोट सर्जिकल स्ट्राईक आणि अभिनंदन वर्थामाल याची सुटका अशा पार्श्वभूमीवर 2019 साली लोकसभा निवडणूक झाली। काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठी मतदारसंघातून राहुल पराभूत झाले। स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला। 2019 साली त्यांनी स्वतःसाठी केरळच्या वायनाड या अल्पसंख्याक बहुल मतदारसंघाची निवड केली, त्याचीच विरोधकांनी खिल्ली उडवली। 2019 साली काँग्रेसला 53 जागा मिळाल्या। या खेपेसही पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकलं नाही। पक्षाने अधीर रंजन चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली। राहुल यांनी संघटनेकडे लक्ष दिलं, मात्र तेथेही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला। अखेरीस काँग्रेस अध्यक्षपद मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आलं। 2019च्या अपयशानंतर राहुल गांधी यांना खऱ्या अर्थाने सूर सापडला। त्यांनी एक मुद्द्याचा अभ्यास करून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यास प्रयत्न केला। अनेक प्रश्न अभ्यासूपणे मांडले, मात्र मोदी या आडनावावरून राहुल गांधी यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्यात आला। त्यात ते दोषी ठरले। 2 वर्षाची शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आणि लागोलाग त्यांचा बंगलाही त्यांना रिकामा करावा लागला। ही सरकारची सूडबुद्धीने कृती असल्याचं सांगत राहुल जनतेच्या न्यायालयात गेले आणि त्यांनी तिथे दाद मागितली। मणिपूर हिंसाचार, किसान आंदोलन अशा अनेक प्रश्नात राहुल गांधी यांनी थेट लक्ष घातलं।
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आणि न्याय यात्रेच्या माध्यमातून हजारो किलोमीटरची पदयात्रा केली. देशभरातील अनेक बुद्धिमत्तांशी संवाद साधला. समाजाच्या विविध प्रवर्गातील लोक राहुल यांच्याशी जोडले गेले. संविधान वाचवण्यासाठी आपण लढत आहोत हा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला. अग्निवीर योजना, जुनी पेन्शन अशा मुद्द्यांवरून रान उठवलं. विरोधकांच्या आघाडीला इंडिया अलायन्स हे नाव जाणीवपूर्वक देण्यात आलं. तरीही काही राज्यात काँग्रेसचा पराभव झाला. पण समाजवादी पक्ष, द्रुमुक, उभाटा शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी अशा मित्र पक्षांची उत्तम समन्वय, उमेदवाराची काळजीपूर्वक निवड, नियोजनबद्ध प्रचार, मुद्द्यांची नीट मांडणी, प्रियंका गांधी यांची साथ आणि सुयोग्य वातावरण निर्मिती करून राहुल गांधी आपल्या पक्षाला लक्षणीय यश मिळवून देऊ शकले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पक्षाची आणि स्वतःची प्रतिष्ठा परत मिळवली. 2019 साली ज्या अमेठी मतदारसंघातून ते पराभूत झाले होते तो मतदारसंघ काँग्रेसने पुन्हा जिंकून घेतला. इथे काँग्रेसच्या सामन्यात कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव केला. समाजवादी पक्षासोबतच काँग्रेसने उत्तर प्रदेशात भरारी घेतले. तेथे ईडी आघाडीला तब्बल 33 जागा मिळाल्या. महाराष्ट्रातही काँग्रेसने गतवैभव परत मिळवलं. 2019 साली अवघी 1 जागा जिंकलेल्या काँग्रेसला तब्बल 14 जागा मिळाल्या आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. आणि राहुल गांधी यांनी वायनाड जिंकलंच. शिवाय रायबेली हा काँग्रेसचाच पारंपरिक मतदारसंघ त्यांनी स्वतः जिंकला. गेली 10 वर्षे सदस्य संख्या पुरेशी नसल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळालं नव्हतं. यावेळेस 54 वरून 99 जागा जिंकून राहुल आपल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यात यशस्वी झाले. जवळपास 10 वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळतो आहे. राहुल गांधी हे पद भूषवतील. या निमित्ताने गांधी परिवारातील तिसरा व्यक्ती लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवेल. यापूर्वी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. सोनिया यांनी 1999 ते 2004 या काळात ही जबाबदारी पार पाडली. तर 1990 मध्ये राजीव गांधी वर्षभर विरोधी पक्षनेते राहिले. संसदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी एखाद्या पक्षाकडे एकूण सदस्य संख्येचा किमान 10% म्हणजे 54 खासदार असणं गरजेचं असतं. सततच्या अपमानाने पेटून उठलेला हा गांधी संसदेत भाजपचा बुलडोझर कसा रोखतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.